वारणा कोडोली सासन काठी क्रमांक 13 चैत्र यात्रा बुधवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी शांतता, शिस्तबद्धता, एकोपा आणि भक्तिभावाने पार पाडण्यासाठी वारणा कोडोली सासन काठी क्रमांक 13 यांच्या वतीने दिनांक 28 मार्च 2026 रोजी सोशल मीडियाद्वारे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सर्व यात्रेकरू भक्त व सासन काठी धारक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल वारणा कोडोली सासन काठी क्रमांक 13 यांच्या वतीने सर्व यात्रेकरू, सेवेकरू, वाडी रत्नागिरी गुरव समाज तसेच शासकीय बंदोबस्त कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. यात्रा सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी आम्ही प्रत्यक्ष भेटी घेऊन यात्रेमध्ये शिस्त, सज्जता आणि शांततामय वातावरण कसे निर्माण करावे याबाबत सूचना केल्या होत्या. त्या सर्व सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत सर्वांनी धार्मिक उत्सव यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी महाप्रसादाच्या वेलीखालील मान्यवरांचा श्रीफल व शाल देऊन सत्कार करण्यात आला. गुलंद कवठे शिंदे सरकार परिवार, वाडी रत्नागिरी ज्योतिबा मंदिरातील सर्व पुजारी व बुने परिवार, अमित केकरे परिवार, कोडोली. सासन काठी क्रमांक 3 चौहान परिवार, कसबे डिग्रज. सासन काठी क्रमांक 14 पाटील परिवार, पाडले. सासन काठी क्रमांक 22 भोसले परिवार, कोडोली. सासन काठी क्रमांक 34 भोसले परिवार, कोडोली. सासन काठी क्रमांक 38 घाडगे परिवार, कोडोली. सासन काठी क्रमांक 47 मांगलेकर परिवार, कोडोली. सासन काठी क्रमांक 97 जमदाडे परिवार, कोडोली. सासन काठी बुर्ली सासन काठी हुपरी, रेंदाल. सासन काठी इचलकरंजी तसेच कसबा कोडोली येथील अंबाबाई मंदिराचे सर्व पुजारी व केकरे परिवार यांनी सासन काठी धारकांना एकत्र आणून त्यांचा श्रीफल व शाल देऊन सत्कार केला तसेच महाप्रसादाचे आयोजन केले. त्यामुळे तेथे यात्रेचे वातावरण निर्माण झाले. हे उल्लेखनीय कार्य अमित केकरे यांनी केले असून त्यांच्या कार्याबद्दल सासन काठीतर्फे त्यांचेही मनःपूर्वक आभार. सर्व यात्रेकरू, शासकीय कर्मचारी व सासन काठी धारक यांनी शांतता, शिस्तबद्धता व परस्पर सहकार्य राखून ही चैत्र यात्रा यशस्वीरित्या पार पाडली. त्याबद्दल वारणा कोडोली सासन काठी क्रमांक 13 यांच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार. इथून पुढेही सर्वांनी निस्वार्थ भावनेने सेवा करत राहावी व समाजात देवभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी ही अपेक्षा. धन्यवाद.